ठाणे महापालिकेत स्वीकृत सदस्य, स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती निवडीबाबत राज्य शासनानं दिशानिर्देशन दिले आहेत. मात्र पालिकेतील सत्ताधारी टाळाटाळ करतायत. आगामी महासभेत याबाबत निर्णय न घेतल्यास सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक बहिष्कार घालतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. 16 जानेवारीला निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमधील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र या निवडीस स्थगिती देण्यात आली आहे. पालिकेच्या सोबतच ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत त्या महानगरपालिकांमध्ये विशेष समित्या निवडण्यात आल्या आहेत. मात्र फेब्रुवारीमध्ये होणारी स्वीकृत तथा स्थायी समितीची निवड जवळपास 3 महिने उलटून गेल्यानंतरही झालेलीच नाही. त्यामुळे स्थायी समितीचे विषय सर्वसाधारण सभेत येत असल्यानं वेळ वाया जाऊन आर्थिक नुकसान होतच आहे. शिवाय स्वीकृत सदस्य निवडले जात नसल्यानं अभ्यासू आणि तज्ज्ञ लोक सभागृहात स्थानापन्न होऊ शकत नाहीत. सर्वसाधारण सभेत भाजपा सेनेतील वादाबाबत मनोज प्रधान यांनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर आगपाखड केली. ते म्हणाले, सेना भाजपानं निवडणूक एकत्र लढवली आहे. आता ते सत्तेत एकत्र आले तरीही ज्या पद्धतीनं सेनेला विरोध करण्याची भूमिका घेत आहेत ते पाहता भाजपाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र भाजपाचे नगरसेवक नाहक वाद निर्माण करून सभागृहाचं कामकाज उधळून लावत आहेत. जर त्यांना विरोध करायचाच असेल तर सत्तेबाहेर येऊन आमच्या नेतृत्वाखाली विरोध करावा. भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी आणि आमच्या नगरसेविका पल्लवी जगताप यांनी महासभेचं थेट प्रक्षेपण करावं अशी मागणी केली आहे.